हे म्हणतात समोर छोटी बालबच्चे येतात पण त्यांच्या मनावरती काय परिणाम होईल बुवा कमरेच्या खालची गाणी बोलतो बघा मित्रांनो म्हणजे ह्यांना जास्त काही चिंता काढत नाही पण जर राजेश बुवा कमरेच्या खालची गाणी बोलत असता जर तो चुकीचा असता तर ह्या बसलेल्या समाजानं आता 6वा कार्यक्रम त्याचा हाऊसफुल करून दाखवला असता का म्हणून बुवा बाकी तुम्हाला मी आज काही शिकवणार नाही बाय माझी भोगी गाय आज नाही आज ते गाय आहे आज ते बकेडा आणि म्हणून सांगतोय जर राजेश बुवाची गायकी ऐकून गाणी ऐकून लहान मुलांच्या मनावरती जर परिणाम झाला असता तर त्यांच्या आई वडील त्यांना घेऊन पाणी बघायला आले एवढा आणि म्हणून गवंडीकडे वळतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं लपून इथं सांगा काय करतो श्रीरंगा लपून छपून इथं सांग काय करतोच श्रीरंगा उगाच लावून घेतो करे टांग तुझ्या अंगा तुझ्या नावाने गोकुळात सारा झाला रे दंगा तुझी खोड मोडण्यासाठी कान्हा आणि या गवळणीने बघ बाहेर लावल्या बरं घ्या ना कमरेच्या खालचा नको ना आता कमरेच्या वरचा घ्या आणि त्यात तरी समाधान मानून घ्या कमरेच्या वरचा घ्या म्हणून म्हणतात बघा आता विषय का बुवा काय तुम्हाला वावलं नाही इथं आल्यावर उगाच वडासाठी माग्यावर काढा जमणार नाही म्हणून सांगतोय कानाची भोका नको कान डावा इकडे पहिलं बुवा लांबोऱ्याने सॉरी चुकून जात होता त्यातला आवर घातला म्हणून बरं त्यांच्या सहकार्यांना पण मित्रांनो वाईट वाटून घ्यायचं नाही पण मी जे काय बोलतोय ते बुवाला जरा खरा पुरं सांगा ना तुम्ही मी बोलतोय तुम्ही सांगतो म्हणतात मग ते ऐकत म्हणतात मग आल्या हा आणि दाबचे भैनन सगळा अगदी अटक मटक चवळी ऐका विषय ऐका अगदी गोड बुवा विषय तुम्हाला कुठं जिवारी लागणार नाही तुम्हाला कुठं झोपणार नाही अगदी प्रेमानं तुम्हाला विषय प्रेमानं कसा आणताय बघा म्हणून पाहायचं अरे हा नंदलाला हरामी झाला आता मग ती झाला शिवी दिला मला वा विषय प्रेमानं माझ्या काना हे माझ्या सावल्या राधा प्रेमानं काय म्हणते आई अरे हा नंदलाला हरामी झाला नाही राहिला कधी हा माना राधा काय म्हणते आनंदलाला हरामी साला नाही राहिला कधी हा मानत हातडून बसलाय कोणात बघा ऐका हातडून बसलाय कोणात बघा केलव्याच्या त्या रानात हातडून बसलाय कुठल्या तरी कोणात आणि हा केलव्याच्या त्या रानात आता म्हणतील असा कुठल्या ग्रंथात आहे की जिथं केलवा लिहिलाय आता तुमच्या गावाचं नाव केलंबे आहे म्हणून बुवा जिवारी लावून घ्यायचा राधा काय म्हणते हा घरात आमच्याकडून चोऱ्या करतो वाटेत आमची गाई गुरं अडवतो गाई अडवतो त्यांच्या खाली ओटीला तोंड लावतो गाई पण बनवते कारण देवांचा अवतार बरं राधा तिच्या गवंडीला सांगते सवंगड्यांना मैत्रिणींना हा ज्याला सोडायचा नाही हा त्या कोणात लपलाय आणि तिकडं केळीचं म्हणजे केळीचं रान आहे बरोबर आहे ना आपण काय म्हणतो आपली कोकणी भाषा आपण केळीचं रान म्हणत नाही आपण म्हणतो काय केलबा वाढलाय बरोबर आहे ना एवढा हा केलबा त्या केलब्याच्या रानात तो काना लपून बसताय एवढंच ती तिच्या मैत्रिणीला सांगते बुवा तुम्ही आता खाली तुमच्या केलेलं का बघू अरे आनंद लाला मला विसाला आनंद लाला मला विसाला नाही राहिलाय कधी चढून बसलाय कोणात चढून बसलाय कोणात बघा केलब्याच्या रानात चढून बसलाय कोणात बघा केलब्याच्या रानात
अहो किती दिलं याला प्रेमान, किती दिलं याला प्रेमान, तरी नाही एक जोराच्या खानात. हा चढून बसलाय कोणात, चढून बसलाय कोणात, बघा खेळण्याच्या रानात. चढून बसलाय कोणात, बघा कितल्याच्या रानात. चढून बसलाय कोणात, खेळण्याच्या रानात. शेवटचा विषय एका मुकड्यात आणि 2 ते 3 मिनिटं